श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, 24 एप्रिल हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाच्या संसदीय शासन पद्धतीतला हा महत्त्वाचा दिवस. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, सर्वसमावेशक विकास हे यंदाच्या पंचायत राज दिनाचं घोषवाक्य आहे. भारतात पंचायत राज व्यवस्थेचा इतिहास प्राचीन काळापासून आहे. प्राचीन भारतात ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. मुघलांच्या काळापर्यंत खेडी स्वयंपूर्ण होती. त्यांचा कारभार पंचायतींच्या माध्यमातून चालत असे. ब्रिटिश काळात स्थानिक स्वायत्तता नष्ट करण्याच्या उद्देशानं आणि केंद्रीय सत्ता मजबूत करण्याच्या धोरणामुळे पंचायतींचा ऱ्हास झाला. नंतर 1882 पासून पंचायतींची पुनर्बांधणी करण्याचा प्रयत्न केला गेला. स्वातंत्र्यानंतर पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारं राजस्थान हे पहिलं राज्य होतं. महाराष्ट्र हे देशातलं 9व्या क्रमांकाचं पंचायत राज स्वीकारणारं राज्य आहे. पंचायत राज व्यवस्थेतून राष्ट्र उभारणी कशाप्रकारे होत आहे याविषयी आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपण अधिक माहिती घेणार आहोत. श्रोते हो, पंचायत राज व्यवस्थेचा पूर्व इतिहास किंवा पंचायती राज व्यवस्थेच्या मुळाचा शोध घ्यायचा झाला तर भारतात अगदी प्राचीन काळापासून पंचायती अस्तित्वात असल्याचं दिसतं. अर्थात आजच्या पंचायत राज पद्धतीपेक्षा त्यांचं स्वरूप खूपच वेगळं होतं. गावातली हुशार, अनुभवी, आदरणीय अशी पंचमंडळी असायची. गावातली चावडीसारख्या सार्वजनिक ठिकाणी ही मंडळी बसायची आणि गावातल्या लोकांच्या अडचणी समजावून घेऊन मार्गदर्शन करायची. भारतात पंचायत राज संस्थांना 73व्या घटनादुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. ही घटनादुरुस्ती 24 एप्रिल 1993 रोजी केली गेली. कलम 243 नुसार पंचायत म्हणजे ग्रामीण भागासाठी ग्रामपातळीवर, मधल्या पातळीवर तालुकास्तरीय आणि जिल्हा पातळीवर जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेली स्वराज्य संस्था. आपण असं म्हणतो, भारताचं हृदय खेड्यांमध्ये वसलेलं आहे आणि समृद्ध देशाची ओळख त्यातल्या गावखेड्यांच्या विकासावरून ठरवली जाते. राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त आज मध्य प्रदेशातल्या रेवा इथं आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ग्रामस्थांना संबोधित केलं. आपल्या भाषणात त्यांनी पंचायत राज व्यवस्थेचं महत्त्व विशद केलं. केंद्र सरकार देशभरातल्या गावांच्या विकासासाठी समर्पित असल्याचं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. हम सभी जनता के प्रतिनिधि हैं. हम सभी इस देश के लिए, इस लोकतंत्र के लिए समर्पित है. काम के दायरे भले ही अलग अलग हो, लेकिन लक्ष्य एक ही है, जन सेवा से राष्ट्र सेवा. मुझे खुशी है कि गांव गरीब का जीवन आसान बनाने के लिए जो भी योजनाएं केंद्र सरकार ने बनाई है, उन्हें हमारी पंचायतें पूरी निष्ठा से जमीन पर उतार रही है. आजादी के इस अमृत काल में हम सभी देशवासियों ने विकसित भारत का सपना देखा है और उसे पूरा करने के लिए दिन रात मेहनत कर रहे हैं. भारत को विकसित बनाने के लिए भारत के गांवों की सामाजिक व्यवस्था को विकसित करना जरूरी है. भारत को विकसित बनाने के लिए भारत के गांवों की आर्थिक व्यवस्था को विकसित करना जरूरी है. भारत को विकसित बनाने के लिए भारत के गांवों की पंचायत व्यवस्था, पंचायती व्यवस्था को भी विकसित करना जरूरी है. इसी सोच के साथ हमारी सरकार देश की पंचायती राज व्यवस्था को मजबूत करने के लिए लगातार काम कर रही है. 2014 में हमारी सरकार आने के बाद पंचायतों को मिलने वाला ये अनुदान 70,000 से बढ़ाकर 2 लाख करोड़ रुपए से ज्यादा हो गया है. हमारी सरकार ने 8 साल के अंदर अंदर 30,000 से ज्यादा नए पंचायतों भवन का निर्माण करवा चुकी है. अब ये आंकड़ा भी बताएगा कि हम गांवों के लिए कितने समर्पित हैं. ये हमारी सरकार है जो देश की 2 लाख से ज्यादा पंचायतों तक ऑप्टिकल फाइबर को ले गई है.
2014 के बाद से देश ने अपनी पंचायतों के सशक्तिकरण का बीड़ा उठाया है और आज इसके परिणाम नजर आ रहे हैं। आज भारत की पंचायतें गांवों के विकास की प्राणवायु बनकर उभर रही है। ग्राम पंचायतें गांव की आवश्यकता के अनुसार गांव का विकास करे, इसके लिए ग्राम पंचायत विकास योजना बनाकर काम किया जा रहा है। हम पंचायतों की मदद से गांवों और शहरों के बीच की खाई को भी लगातार कम कर रहे हैं। डिजिटल क्रांति के इस दौर में अब पंचायतों को भी स्मार्ट बनाया जा रहा है। आज पंचायत स्तर पर योजनाएं बनाने से लेकर उन्हें लागू करने तक में टेक्नोलॉजी का भरपूर इस्तेमाल हो रहा है। देश के गांवों को जब बैंकों की ताकत मिली है तो खेती किसानी से लेकर व्यापार कारोबार तक सब में गांव के लोगों की मदद हो रही। विकसित भारत के लिए देश की हर पंचायत, हर संस्था का प्रतिनिधि, हर नागरिक, हम सबको जुटना होगा। ये तभी संभव है जब हर मूल सुविधा तेजी से 100% लाभार्थी तक पहुंचे, बिना किसी भेदभाव के पहुंचे। इसमें आप सभी पंचायत प्रतिनिधियों की भूमिका बहुत बड़ी है। भाई और बहनों, पंचायतों द्वारा खेती से जुड़ी नई व्यवस्थाओं को लेकर भी जागरूकता अभियान चलाने की जरूरत है। मेरा आग्रह है कि हमारी पंचायतें प्राकृतिक खेती को लेकर जन जागरण अभियान चलाए। छोटे किसान हो, पशुपालक हो, मछुआरे भाई बहन हो, इनकी मदद के लिए जो अभियान केंद्र सरकार चला रही है उसमें भी पंचायतों की बड़ी भागीदारी है। जब आप विकास से जुड़ी हर गतिविधि से जुड़ेंगे तो राष्ट्र के सामूहिक प्रयासों को बल मिलेगा। यही अमृत काल में विकसित भारत के निर्माण की ऊर्जा बनेगी। श्रोते हो, देशातल्या कोणत्याही गावाची स्थिती वाईट असेल तर ते गाव मजबूत आणि विकसित करण्याचं काम पंचायत राज व्यवस्था करते. पंचायत राज व्यवस्थेतून राष्ट्र उभारणीला कशा प्रकारे मदत होत आहे याविषयी अधिक माहिती देत आहेत समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक चित्रा लेले. 24 एप्रिल हा भारतामध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो. 73वी घटनादुरुस्ती भारताने स्वीकारली आणि पंचायत राज व्यवस्थेला एक संस्थीभूत आकार देण्यात आला. खेड्यांमधल्या ग्रामीण व्यवस्था ह्या भारतासाठी नवीन नाहीत. गाव पातळी, तालुका पातळी, जिल्हा पातळीवरील या स्थानिक स्वराज्य संस्थांनाच पंचायत राज असं म्हटलं जातं. ब्रिटिश कालखंडातही आणि त्यापूर्वी प्राचीन भारतातही ग्रामणी, ग्रामसभा यासारख्या वेगवेगळ्या सभा आपल्याला पाहता येतात. त्यानंतर आधुनिक कालखंडात भारतीय संविधानातही त्याचा उल्लेख आढळतो, पण त्याला एक संस्थीभूत निश्चित असा आकार या 73व्या घटनादुरुस्तीने दिला आणि ती घटनादुरुस्ती आपण 24 एप्रिल रोजी स्वीकारली म्हणून आपण पंचायती राज दिवस इथे साजरा करत आहोत. या पंचायत राज व्यवस्थांनी काय केलं तर नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतामध्ये लोकशाही मूल्य आणि लोकशाहीसाठी आवश्यक सहभाग रुजवण्याचा प्रयत्न केला. जसजशी राष्ट्राची प्रगती होत होती तसतसं त्याच्यामध्ये सामाजिक आणि आर्थिक विकासास हातभार दिला. अधिकाधिक लोकांना शासन व्यवहाराशी जोडून घेण्याचा प्रयत्न या व्यवस्थांनी केलेला दिसतो. मूलभूत गरजा भागवण्यासाठी या संस्था आवश्यक आहेत. त्यामुळे शासनाचा प्रथमदर्शी अनुभव तर त्यांनी दिलाच आणि लोकशाहीच्या एक प्रकारच्या शाळाच या सगळ्या व्यवस्थांनी चालवल्या असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. या पलीकडे जात आर्थिक बदल किंवा विकासाची दिशा ठरवण्यामध्ये यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडलेली दिसते. अनेक कृषी सुधारणा असतील किंवा वंचितांपर्यंत विकासाचा सहभाग, विकासाची फळं पोचवण्यासाठी या संस्था महत्त्वाच्या ठरलेल्या दिसतात. सामाजिक पातळीवरती वंचितांना सुद्धा विकासाची फळं पोचावीत यासाठी या संस्था महत्त्वपूर्ण कार्य करताना दिसतात. राष्ट्रविकासामध्ये या राष्ट्रबांधणीत सर्वांचा सहभाग निश्चित व्हावा यासाठी तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पंचायत राज व्यवस्था करताना दिसते. कोरोनाच्या कालावधीतही आरोग्याच्या मूलभूत सेवा सुविधा या पंचायती व्यवस्थेने पुरवल्या. गावागावांमध्ये आवश्यक त्या आरोग्य सेवा सुविधा पोचवण्यासाठी सक्षमपणे या यंत्रणा उभ्या राहिल्या.
त्यासाठी आवश्यक असलेली तंत्रज्ञानाची मदत, वित्तीय सहकार्य केंद्र शासनाद्वारे दिलं जातं, प्रोत्साहनपर पुरस्कार दिले जातात. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. श्रोतेहो, जोपर्यंत गावखेड्यांचा विकास होत नाही तोपर्यंत देशाचा विकास कसा होऊ शकतो आणि गावखेड्यांच्या विकासामध्ये पंचायत राज व्यवस्थेचा नक्कीच मोठा वाटा आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याबरोबरच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुळेकर, निर्मिती सहाय्य अश्विनी सोळंके, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव, निवेदन राजश्री आगाशे.